तर नमस्कार मंडळींनो, आजच्या नवीन व्हिडिओत तुमचं स्वागत असा। आज मी चाललोय किल्ले निवती बीचला। एका इले वाटतं चांडा चौकडी इले बोटीचा प्रमोशन असा, त्यासाठी मी आता निघालोय किल्ले निवतीक। तिकडे जाऊन आपल्या सगळे जे पॉइंट असतात, जे गोल्डन रॉक, त्यानंतर पोर्तुगीजकालीन लाईट हाऊस, ब्रिटिशकालीन लाईट हाऊस, ह्या सगळं आपल्याला तिकडे जाऊन बघूचं असा। तर त्याच्यासाठी माझ्यासोबत आता इकडचे मित्र असत। मयुरिक टांग देत मी आज मित्रांसोबत मित्रांका घेऊन चाललाय आहे ना। पण मी एका विचारलेलं आहे, त्यानं नाही म्हणून सांगितलं। तर ह्या मुकला गो आहे का सगळ्या त्या गोष्टींका काय म्हणजे मुकलीस म्हणजे तुला ते प्राप्त करता आलं नाही, म्हणजे ती मजा तुझ्याकडे होती करायची, पण ती इट्स ओके। तर आता सगळे इलेत टाटा, मी निघतो। आम्ही रिक्षा घेऊन जातो, रिक्षा ती बघ खालती आहे, चावी गाडीला ठेवतोय। त्याला आता बघूया, तुमका सुद्धा दाखवते आज मी खय खय फिरतलंय दा। तर मंडळींना आमची रिक्षा इलेली आहे आणि आपल्यासोबत या चांडा चौकडी। तू चालवतलं मग नमस्कार, मी मध्ये बसतोय, थंडी लागतं। पेट्रोल घ्या का मारा चला। तर मंडळींनो आम्ही आता पोचलो आणि आपल्या बोटीचं नाव काय, पंचगंगा बोटीचे मालक हे असत। आमचं विषय काय आलो, सकाळी मी तुमका सकाळी सांगताना किल्ले निवती सांगितलेलं आहे, पण किल्ले निवती एका बाजूक रावला। आणि आता तुमचं तुम्ही ऍड्रेस द्यावा ना मला जरा। निवती बंदर आता आपल्या जर समजा कुडाळात नाही यायचं तर कसा यायचा, आणि पाट मापण निवती बंदर। ओके, निवती बंदर आणि किल्ले निवती वेगळा असा, या लक्षात ठेवा। कारण आम्ही आता चुकान इलो होय, म्हणजे तिकडे चुकलेलो आणि त्यानंतर मग परत आमका 10-12 किलोमीटर एक्स्ट्रा झाला, चुकान तिकडे गेलेलो। तर लक्षात ठेवा, आपल्या निवतीक यायचा असा, किल्ले निवतीक जाऊचा नाही। त्याला आता आपण आपल्या आता काय काय करूचा, आता आम्ही डॉल्फिन सफर होतली, निवती गोल्डन रॉक होतलो, त्याच्यानंतर लाईट हाऊसला जातलो। ओके चला तर मग ते रेडी ना सगळे। ओके पंचगंगा, नशीब छप्परा, उन्हाचं टेन्शन नाही आता। काय लगे यांचं सुरू झाला कोण होय ना। चला ये। तर इकडे सेफ्टी साठीची सगळी काळजी घेतली जाता, लाईफ जॅकेट घालून आतमध्ये घेतली ओके। त्याच्यासाठी असत ते आज आमच्या सोबत, सगळी माहिती त्यांच्याकडनं आज घेऊची आमका। ओके, तर मंडळींना आता आपण खाडीत होतो आणि आता आपण समुद्रात एंटर करतलो। तर समुद्रात एंट्री करताना थोडीशी मजा येता, कारण बऱ्याच वेळा मी असं फिरलोय, त्यामुळे तो बघा तो समुद्र असा आणि तिकडे आता आपल्याला जाऊचा। एवढी ह्या नाही आहेत, लाटा नाही आहेत म्हणा एवढी। गरवतो देवो। तर मंडळींना मी आता लाईट हाऊस कडे पोचलो, बघा लाईट हाऊस कडेची माहिती तर देतीच, पण आपण अजून पोची आधी जाग्यार। इकडे स्कुबा केला जाता, स्कुबा पॉइंट असा, आणि आज एवढा पाणी हा असा की शुद्ध की खालचो तळ दिसता आहे बघा, दिसत असत तर आतमध्ये पूर्ण खालती घेऊन जातले ऐक, आणि तुका सगळे मासे विषय सगळं दिसतला। तू जात तू केलं पहिल्यांदा की नाही,
नाही करू का ना तू जात मासे मोठे मोठे आहेत ना किरणार दिसतले किरणार अरे खालचे मला रंगेबेरंगी मासे बघून येतलं जात असत चांगलं गोल्डन चान्स असा काय ना आम्ही थांबतलो सगळं एकत्रच थांबतलो ना जात मी पाणी वर काढीन त्यांचा जात तू जा ना कोण अरे चैन पाठी ठेव सगळा पाठी ठेव चल मासे बघून ये पण मासे माका दाखव वर हा वर आता वजन गळ्यात घाला त्याच्या व्हिडिओ मस्त पैकी करू ना हे स्पायडरमॅन झालेलो हा ए तसंच सांगतो टाईट हो गई जरा प्लीज ओके याची व्हिडिओ काढा होय हिरो ओके आणि अशी मारा 5 4 3 2 1 गो काय सांगता जोरात सांग ना जरा नाही राहू दे समोर झुकल्यानंतर काय होणार हा टँक आहे ना थोडंसं वर येणार बरोबर ना मग त्याच्यानंतर तुम्ही काय करणार याच्या वर येणार मग काय हात दोन्ही आहेत पाय दोन्ही फ्री आहेत ना वापर असं ठेवायचं हात ठेवायचं लेन फॉरवर्ड समोर झुकायचं असं पकडायचं असं आणि या एजला येऊन बसायचं ओके एजला येऊन बसल्यानंतर आम्ही BCD इन्फ्लेट करू हात इन्फ्लेट फुल नाही BCD इन्फ्लेट झाली की तुमचा हा हात आहे तो रेग्युलेटरवर ठेवायचं आणि मास्कवर ठेवायचं बरोबर कारण मास्क पडू नये म्हणून मास्कवर ठेवायचं जेव्हा पडणार त्यावेळी जेव्हा पडा ना लेफ्ट हँड आहे तो काय ठेवू वेट बेल्ट जेणेकरून वेट बेल्ट पडायचं नाही बरोबर आणि फक्त काय करायचं आम्ही काउंटिंग स्टार्ट करू 5 4 3 2 1 त्यातून डायरेक्टली 2 पाण्याच्या आतमध्ये गेलं की काय होणार ऑलरेडी ते वाट बघतात तुमचे टाईम मास्टर आहेत ना वाट बघतात ना ते मग ते फुल इन्फ्लेट करतात ओके तेवढं करायचं त्याच्यानंतर तुमची टाईम चालू ओके आता बाकी सगळं आमचं काम दिला लक्ष पाण्यात तुका काय करूचा ना ए जय श्रीराम मासो बिसो पुढ्या दिलो तर धरशी राम 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 सगळं एकच नेऊया ते आतमध्ये जातात की काय एक मिनिट क्लिअर मी म्हटलं पडलो की काय व्हिडिओ दे अशी ना अशी घेते आणि ते पूर्ण झाक जे होतं ना तसं ते कॅमेरा एक मिनिट घे त्यांना घ्या एक मिनिट थांब एक मिनिट क्लास व्हिडिओ ते आता माझ्याकडे ते वोट काय वरती अडकले की काय खाली धर हा दातान जर दातान हा फक्त तुझ्या BCD इन्फ्लेट हात दाखवले का वर काढ हात दाखवले का पहिले वागो वर काढा रेडी कर फटाफट रेडी कर ड्रॉप चालू कर मास्क प्रॉपर झालं का ओके मास्क बरोबर लावलंय ओके रेग्युलेटर ठेव तोंडात बाबू ओके ये बाबी तो हां शाबास ओके दातान दर दातान धरलं बाबा ओके हात धर तो दाबायचं नाही व्हिडिओ हा व्हिडिओ यो खाली जाऊकत नाही उगाच आपलो फासफूस करून येलो श्वास कोणता काय मेलं नाव खराब केलं थँक्यू हा चला भेटायनंतर येस परत येतो मनाची तयारी करून येतो आता आपण जातो खय जातो आता हे स्विफ्ट पक्षाचं बेड आहे पूर्ण ओके या स्विफ्ट पक्षाचा बेट असा आणि ही एका काय म्हणतात गुहा त्याच्यामुळे नंतर आई घेऊन येतो आमच्या बहिणी डायरेक्ट भुतू बुडवले कसा होतं धन्यवाद मंदार दादा स्कुबा डायव्हिंग साठी
घेऊन इला तिकडे फेल करून आले होते. आणि फेल करून इला तुम्ही नाव खराब करून इला अर्धे ट्रेनिंग घेऊन येतात ते सांगतात होता. जागेवर ट्रेनिंग लगेच हे होत नाही. हे गुंफा बघा रे. गुंफा गेली का विषय तुमच्या टायमात 100% करून येतात. येता येता मला जरा श्वास घेऊन बरं वाटला मी बरंच वेळ घेतल्यामुळे नाकातनं श्वास घेणं आणि किती लांब आया फरक आहे ना. पलीकडे पर्यंत ना काय ओके. तर मंडळींनी जी गुंफा ती त्या साईडने बघितला ही ह्या साईडने आपण आता बघतो. हे पूर्ण असं ना आरपार आणि ह्याच्यात भरपूर पक्षी असतात म्हणजे स्विफ्ट पक्षी जे असतात ना ते ह्याच्यात राहासाठी असतात. सकाळचे बाहेर पडतात. सकाळचे ओके सकाळच्या इकडनं बाहेर पडतात. आपण जवळ जाऊ शकत नाही कारण इकडे खडका असत आणि बोट लागू शकतात त्यामुळे आपण एकदम जवळ जाऊ शकत नाही तिकडे. पण बघू कसं भारी वाटतं ना. तर हे बघा इकडे म्हातारीची चूळ असा हा होय. तर मंडळींनो या बघा ह्या असा पोर्तुगीज कालीन लाईट हाऊस आणि ह्या असा ब्रिटिश कालीन लाईट हाऊस. इकडे पावसात काम करताना अडथळे येऊ लागले म्हणून या नवीन लाईट हाऊस बांधला गेला. अशी माहिती माझ्यापर्यंत दिलेली आहे. या बघा या ब्रिटिश कालीन लाईट हाऊस कसला भारी वाटतं बघा. चारी साईडने पाणी आणि सगळी मध्ये खडकं असत. तर लाईट हाऊसला वरती जाऊसाठी इकडनं पायवाट असा म्हणजे पायऱ्या असत पाठच्या साईडी आणि हा लाईट हाऊस असा. इकडे वरती अलाउड नाही ना. तर मंडळींना आपण आता गोल्डन रॉक कडे गेलो. या बघा हा असा गोल्डन रॉक. आणि गोल्डन रॉक ह्या नाव कशाक पडला कारण सकाळची जी किरणं असत सूर्याची ती याच्यावर पडल्यानंतर चमकतात अशी म्हणजे गोल्ड सारखे गोल्ड दिसतात. असा दिसता. ओके त्याच्यामुळे त्याला गोल्डन रॉक म्हटलं जायला. तर मंडळींना आम्ही फिरायला येलो मजा येईल काय म्हणता असं यांचं. आणि जर तुमका जर हे सगळे जर आम्ही पॉईंट जे फिरलो ते जर तुमका फिरायचे असतील आणि न्यूतिक ना हां न्यूती बीचला येऊन जर तुमका हे पॉईंट सगळे फिरायचे असतील तर हे मालक असतात बोटीचे. आणि तुमचा नंबर सांगा जरा. 9404444440. परत एकदा सांगा हे जाऊ दे. 9404444440. ओके या नंबरला कॉल करा. स्क्रीनवरती नंबर परत दिलेलो असा. आणि सगळे पॉईंट हे एकदम मस्त फिरवतात माहिती पण देतले तुमका. तर आता आपण यांचाच होमस्टे असा आणि जेवण पण त्यांच्याकडे भेटता. मालवणी जेवण पण उत्कृष्ट दर्जाचं असता. तर आपण आता त्यांच्याकडे जातलो. जेवणाची पण आपल्याला टेस्ट घेऊची असा. चला तर मंडळींनो ज्याने आमका आता फिरवल्याने त्यांचाच इकडे होमस्टे असा. आणि हे बघा हे सगळं तुमचं एरिया. हो भारी गेलास काय आता. किती रूम असत. 4 रूम आणि ते आता चालू होत 4चं काम. ओके समोर काम पण चालू आहे. तर इकडे येल्याच्या नंतर फिराचा
रावाचा जेवचा सगळी व्यवस्था हे करतले आहेत. पण त्याचा काय असा तर बिल द्यावचा तुमका सोय करतले म्हणजे. आणि काय म्हणताय इकडे जेव जर थांबलात ना तुम्ही तर ताजे मासे भेटतात, कारण तुम्ही मासे पण व्यवसाय हां स्वतःचो त्यांचो माशाचो पण व्यवसाय असा, त्याच्यामुळे मासे पण तुमका एकदम ताजे भेटतले आहेत. आता आमका पण खावचे असत मासे खावचे आहेत. तर मंडळी आपलं जेवण इलेलं आता. डेंजर ना. वडाप मारूचा फक्त आता. सकाळपासून भूक लागली आहे बाबा जाम. माका वडा लावचा नाही म्हटलं, तुम्ही मदत करा थोडी थोडी. तर आता आमचं जेवण झालेलं असा आणि आम्ही आता बीचवरती चाललो. मन तृप्त झाले आजी. ए जड झालं काय. तर इकडे आता बीच आहे, यांचं काम चालू आहे बघा. इकडे 4 रूम असतात त्यांचेच आणि समोरच बीच. ह्या तुमचाच जेव बिव साठी. ओके व्हॉलीबॉल वगैरे पण खेळू शकतात रे. डायरेक्ट बीचवर. तिकडे आम्ही जेवण मस्त ना. नेवती बीच काला कधी रात्रीचे रवाक मासे धरू गाव गोय आमका. गरवून नाही ते जाळ्याची पिशी आतमध्ये जाऊन की आतमध्येच जाऊन. आता सध्या आम्ही जातो ना, कधी पण यावं. डन. आता आम्ही पहाटे जातो, 5 वाजता जातो, 4:30-5 वाजता. सकाळी 8-8:30 येतो. आदल्या दिवशी रवा किलो ना, तर दुसऱ्या दिवशी मासे धरायचे. चला डन. कधी तर ठरवा. चला तर आम्ही आता निघालो. चला भेटूया परत. येतो कधीतरी मासे धरू. चला मी झोपतोय आता. पुढे 3 चौकानी बसा. मी झोपतोय बाटी एकटोच. तू मध्ये जागा अडवलं. मंडळीनं तिकडनं झाला. मस्त जेवलो बिवलो, सुस्ती इलेली, आरामात इकडे इलो. थोडीशी खरेदी होती कुडाळात, ती केलं आणि खेळा गेलं डायरेक्ट. तसंच असं घरात जाऊ नाही अजून. हा जेवण मस्त होता, सगळाच मस्त झाला. मजा येईल. रील बघूक भेटतली त्यांची इंस्टाग्रामवरती मंदार शेट्टे 101 ह्या माझा अकाउंट असा, तुम्ही ते चेक करू शकतास. धमाक झाला खेळान. आता घराकडे जाताना, घराकडे जाऊच्या आधी रोड शोधूक आहे, कारण मयुरी ना गाडी शिकता स्वतः काहीतरी फिरत असताना. आज घराकडे आहे बघा. गाडी लावल्या ना मग वाटतं फिरा निलेला. काय का आला काय गेलं. चल 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 चल. मांजरा बिजरा वाटतं बाहेर घेऊन इला खेळ पिल्ला. आमच्या मांजराक पण थोडा आता बरं वाटला, औषध बिवषध केलं तर. हे बघा आमची मांजरा. एक आज तू गाडी चालवायला नाही गेली. दुपारी चालवत होती अशी मला खबर लागली. सकाळी नाही दुपारी. पिल्लू हा एक बघितलं तू सांगतो कोण सुसू करते. हा सुसू करतो. बघितलं सुसू करतोय. अरे देवाला बघून आला. चूळ म्हातारीची चूळ बघून आलो. चला तर मंडळींनो भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत टाटा बाय बाय. अधिक माहितीसाठी व्हिडिओवरती नंबर दिलेलो आहे, त्यांना कॉन्टॅक्ट करा. फिराक जा. म्हातारीची चूळ बघा, गोल्डन रॉक बघा, लाईट हाऊस बघा, दोनवले लाईट हाऊस बघा. मजा येतली. भेटूया पुढच्या व्हिडिओत.